म्हणजे बऱ्याच वेळेला हे पण बदललंय म्हणजे पण बदललंय अशी बराच वेळ झाला असं एक दोन दिवसाचं काम नाहीये. आणि तो ग्रंथ परत वाचले परत वाटतं आणि काहीतरी सांगायला अधिक अधिक जोपर्यंत साधकाला हा बोध होत नाही तोपर्यंत ऋतुभर प्रज्ञा जागृत होत नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी ही प्रज्ञाशक्ती आहे, पण जेव्हा हे ज्ञान पुन्हा पुन्हा ऐकलं जातं, पुन्हा पुन्हा तो बोध चिंतनात घेतला जातो, तेव्हा ती प्रज्ञाशक्ती म्हणजे दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होते. साधकाची प्रगती होणं म्हणजे त्याच्या ठिकाणी ही दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत झाली. आपल्याला कळलं असं जेव्हा साधकाला वाटत असतं तो त्याचा भ्रम असतो. पण हे ज्ञान कळण्यासाठी इतकं सूक्ष्म आहे की आता जे कळलं उद्यापासून त्याचं दुसरं निघतं, तिसरं निघतं असं आपल्याला वाटतंय. त्याच्याने हे अजून शिकायचं अजून शिकायचं. म्हणजे मला आपल्याला वाटतं का आपण सगळे ईश्वर आहोत सांगायला गेलं तर प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे हे संतांनी सांगितलं. आपण सांगतो प्रत्येक जण ईश्वर. तर हृदयात ईश्वर आणि प्रत्येक जण ईश्वर आहे. फरक काय आहे? हृदयात ईश्वर शोधायला जाऊ नका, हा जो शोधणार आहे तो ईश्वर आहे. त्यामुळे परमार्थामध्ये परमेश्वरी शक्ती असं जे आपण म्हणतो त्यावेळेला वेदाने जे वर्णन केलेलं आहे त्याचा आधार म्हणजे अनंत दिव्य आनंद स्वरूप असं आपण वर्णन सच्चिदानंद स्वरूप असं म्हटलं जातं. ते अथांग आहे, अनंत आहे. ह्या अनंत स्वरूपामध्ये काही सुधारणा करण्याची गरज नाही, कारण ते स्वतः सर्वांना ते विकसित आहे, पण ते आपल्याला दिसत नाही. अनंत स्वरूप जे आहे तेच विश्वरूपाने प्रगट झाले असं आपण सगळीकडे सांगत असतो. आणि तिथे अद्वैत भाव द्वैत भाव अशी बरीच चर्चा तिथे होते. आणि मी हल्ली मुद्दाम सांगतो द्वैत अद्वैत हा विषय बाजूला ठेवा, कारण तिथे आपण गोंधळ. द्वैत अद्वैत याचा अर्थ एकच आहे हे अद्वैत. द्वैत म्हणजे अनेक आहे हे समजणं म्हणजे द्वैत. विश्व हे अनेकत्वाने प्रगट आहे म्हणजे ते द्वैत आहे, आणि स्वरूप हे एकच एक आहे म्हणजे ते अद्वैत. हे फक्त एवढं समजून घ्या. साधकाच्या ठिकाणी हे जे जाणणारं तत्व आहे तिथे सुधारणा व्हायची. स्वरूपामध्ये काही सुधारणा व्हायची गरज नाही. ते तसं आहे का आहे, तिथे सर्व ज्ञान ठरलेलं आहे. त्या दिव्य प्रज्ञाशक्तीच्या द्वारे तिथे निर्मिती स्थिती लय सगळं जीवन चाललेलं आहे. ते सगळं विश्व विविधतेने जे प्रगट आहे ते ह्या अनंत स्वरूपामुळे आहे हे पहिलं लक्षात. त्याच्यात सगळं विश्व म्हणजे पाहतो तिथे सर्वत्र तेच तत्व विशिष्ट नियमाने कार्य करते हे लक्षात. अनंत स्वरूप जे अमर्याद आहे तेच रूपाच्या अपेक्षेत ते मर्यादित आहे, नियम आहे, नियमाने नियमित आहे. म्हणून आपण साधक म्हणून कसं पाहायचं ते मी सांगितलं. हे असं आहे वरून खाली आहे. आपण खालून वर जायचं. आपण साधक साधक म्हणजे आपलं अस्तित्व काय. शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीर हे आपलं पहिलं अस्तित्व स्थूल ओळखतं. एकमेकांना आपण शरीराच्या अपेक्षा ओळखतो आणि शरीराच्या अपेक्षेने जीवन जगतो आहोत. ते पहिलं अस्तित्व आहे. शरीराचं चलन वलन जाणणं जे चालू होतं ते जी जाणीव म्हणतो ते सोप्या भाषेत मन म्हणायला हरकत नाही. मन आणि जाणीव फरक आहे. समजण्यासाठी नेहमीचा कॉमन शब्द आपल्याकडे मन. जाणीव लक्षात येईल, पटकन लक्षात येत नाही, पण जाणते ती जाणीव म्हणलं की जाणणारं तत्व
हे आपलं दुसरं अस्तित्व. आणि तिसरं अस्तित्व जे आपलं आहे ते अनंत स्वरूप हे आपलं तिसरं अस्तित्व. तीन अस्तित्व आहे. ही जी जाणीव म्हणून जे आपण म्हणतो, ह्या जाणीवेमध्ये भ्रम आहे, जाणीवेमध्ये अज्ञान आहे. शरीरामध्ये अज्ञान नाही, शरीरामध्ये भ्रम नाही. शरीर शरीर आहे, नियमाने ते कार्य होणार, ती यंत्रवत आहे. अनंत स्वरूपामध्ये भ्रम नाही, ते अत्यंत शुद्ध असं आहे, तिथे काही बदल होत नाही. पण सगळा जो बदल किंवा बदल करायचा आहे तो आपण मी म्हणणारी जी जाणीव आहे तिथे सगळं परिवर्तन व्हायचं. स्पष्ट जर लक्षात आलं तर आपल्याला एक लक्षात येईल की ग्रंथ लिहिण्यामागे उद्देश तिथे स्वरूपानुसंधान व्हायला हवं, म्हणजे नेमकं काय व्हायला हवं. म्हणून ही जाणीव या ज्ञानाच्या अधिष्ठानावर ते जर अज्ञान असेल तर ती ह्या भावातून ती कार्य करते. आणि ही जाणीव जेव्हा ज्ञानात कार्य करते तर तिला स्वतःचं अस्तित्व पहिलं कळतं. जाणणारं तत्व ते मी हे कळतं. आणि हे प्रत्येक साधकाला कळलं पाहिजे, मी कोण आहे. तर मी म्हणणारी जाणीव आहे एवढंच कळतं. शरीराचं अस्तित्व काही काळासाठी काही काळात या शरीराचा होणारच, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या शरीराचा सदुपयोग आपल्याला करून घ्यायचा. रडायची गरज नाही, राहणार जाऊ. आता जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा चांगला उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी शरीराची काळजी पण घ्यायची असते. आणि त्या शरीराच्या आधारे ही जाणीव स्वतःचा विकास साधत असते. जाणीव शरीराचं महत्व अपरंपार आहे. शरीराप्रती आपल्याला सतत असावं लागते. पहिलं तुझं शरीराप्रती व्हायला हवं. शरीर आहे म्हणून जाणीव खूप जाणतो आपण, नाही जाणता येणार नाही. आपण मुळात नेहमी स्वरूप आहोत. तर जाणीव स्वरूप नेहमी स्वरूपाला फरक लक्षात घ्या. गाढ झोपतो तेव्हा आपण नेहमी स्वरूप असतो. एकदा आपण बेशुद्ध पडतो म्हणजे त्याचं जाणीव फक्त जाणत नाही, म्हणजे नेहमी स्वरूप असतो. काही अत्यंत मेंदूला मान लागले कोमामध्ये जातात असं म्हणतात ना, तिथे अस्तित्व असतं पण ते नेहमी स्वरूप असतं, ते जाणणं चालू नसतं. पण ह्या जाणीव या शरीराच्या आधारे एक गुण करायला लागते तर ती जाणीवून जाणते. जाणीवून जाणण्याचा जो प्रकार आहे ते आपण आहोत. आपण काय म्हणतो, शरीर आपण मी आहे. शरीर काही काळासाठी आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे म्हणायला हरकत नाही. शरीर आहे, शरीराचं अस्तित्व आहे, ती ओळख धरायला काही हरकत नाही. पण मुळात जी आपली जी अवस्था आहे, मुळात जे आपलं अस्तित्व आहे ते म्हणजे मी म्हणणारी जाणीव मी आहे. जिथून मी म्हणतो तिथून मी पाहतो, मी बोलतो, मी ऐकतो. या जाणीवेने आता स्वरूप भाव धरायचा. लक्षात घ्या, लाट समुद्र होऊ शकत नाही. समुद्रात लाट आहे, लाट समुद्र होऊ शकत नाही. लाटेचं अस्तित्व काही काळासाठी असताना येतं आणि समुद्रात असतं तसं जात असतं. तसं अनंत स्वरूप जे चैतन्य शक्ती म्हणतो ते त्याला स्वरूप म्हणतो. स्वरूप एक. आणि ह्या स्वरूपात समुद्रात लाट सुटते तसं या स्वरूपात ही जाणीव सुटते. परमेश्वराची जाणीव, स्वरूपाची जाणीव. आपण सगळेजण स्वरूपाचे आहोत. ही वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. म्हणजे वस्तुस्थिती आपल्या लक्षात येण्यासाठी भाव धरायचा की मी म्हणणारी जाणीव ही स्वरूपाची. मी म्हणणारी जाणीव स्वरूपाची आहे हे अस्तित्व आपल्याला सतत धारण करावं लागतं, निश्चयपूर्वक करावं लागतं. ते सहज होऊ शकत नाही. त्यासाठी सद्गुरूची आवश्यकता असते, संत संगतीची आवश्यकता असते. सत्संगत नाही म्हणून संत संगती. जिथे जिथे हे ज्ञान असेल तिथे आपल्याला म्हणजे साधकाला राहावं लागतं, त्या संगतीत राहावं लागतं. म्हणून सगळं जे आपलं जीवन आहे हे भावातून चालतं.
पुरुषी देह आहे म्हणजे ही जाणीव मी पुरुष आहे हा भाव धरते. स्त्रीचा देह आहे म्हणजे ती जाणीव मी स्त्री आहे हा भाव. बघा काय म्हणतात, जाणीव पुरुष पण आणि स्त्री पण नाही. म्हणजे मी म्हणणारी जाणीव पुरुष आहे का? नाही. शरीराच्या अपेक्षेत पुरुष आहे म्हणतो, पण मी म्हणणारे जाणीवला पुरुष पण नाही स्त्री पण नाही काही पण. जाणीव त्या जाणीवेला पुरुष स्त्री हा नाही काही पाहता येत, ते आपण आहोत. पण आपण भाव करतो पुरुष म्हणून म्हणतो, पुरुषी देह आहे म्हणतो आपण पुरुष आहे, स्त्रीचा देह आहे स्त्री सगळं म्हणतो. हा देहभाव. नंतर नाव येतं देह मी, असं जे भाव येतो त्या जाणीवेलाच मी पुरुष आहे आणि स्त्री आहे या भावातून ती वागते. मग ते दिलेलं नाव ते मी, मग त्याच्यानंतर जी नाती होती ती मी, ह्या अंगाने घसरण चालू होते, त्याच्यात द्वेष मंत्र चालू होतात, सगळे विकार निर्माण होतात. मग हे जे कर्म चुकतं, सगळं कर्माच्या कर्मात असं जे म्हटलं जातं, आपलं सगळं कर्म जसं चुकायला लागलं की आपल्या वाट्याला इष्ट आणि अनिष्ट परिणाम यायला लागतात. ते शुभ प्रारब्ध आणि अशुभ प्रारब्ध यायला लागतं, ते सुख दुःख यायला लागतं. सुख आलं तर आपण खुश असतो, पण दुःख आलं अनिष्ट काही गोष्टी आहेत जीवनात की आपण हादरतो, तर आपल्याला माहित नसते कसं झालं. हे सगळं आपल्याच कर्माचं फळ आहे. ते ज्ञान आपल्याला कळायला लागतं तेव्हा आपण शांतपणे ते स्वीकारतो की आपलं कर्म सुधारलं नाही, सगळ्या गोष्टी सुधारतात. पण कर्म सुधारण्यासाठी भाव शुद्ध असावा. भावे विन देव न कळे संदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. आणि पाठात ज्ञानी स्वामी सांगतात की सद्गुरू का आवश्यक असतो की भाव कसा झाला ते शिकवतात. भाव म्हणजे आपल्या मनामध्ये एक विशिष्ट भावना आपल्याला धरावी लागते. भाव म्हणजे काय? एका तर आपण संबंध जोडतो म्हणतो किंवा तेच होऊन राहणं म्हणतो, अशी दोन अर्थ. पण त्याच्या मागे नेमकं काय असतं? भावना असते. पुरुषाकडे आपण पुरुषावरती भावना आहे, त्या भावनेतून मी पुरुष आहे म्हणतो, त्याला भाव म्हणतात. स्त्रीकडे मी स्त्री आहे ही भावना आहे, त्या भावनेतून काहीतरी लहान मुलगी जर मुलांमध्ये कळत असते बघा, काही मुली अशा असतात मुलांबरोबर बोलून मुलासारखे बोलायला लागतात. टॉमबॉय म्हणतो टॉमबॉय म्हणजे मुलासारखी मस्ती, मुलासारखंच खेळणं. तिला आपण स्त्री आहोत ही भावनाच नसते, कारण संस्कार तसे घडत आणि तशी वागते. पण पुरुष आहे स्त्री आहे ह्यापेक्षा आपण जाणीव आहोत हा भाव करत प्रगट झाला तर इथे कर्माची सुरुवात. त्याच्या अगोदर सुरुवात नाही. आपण म्हणणारी मी म्हणणारी जाणीव आहे हे ज्ञान आहे, इथं ज्ञानाची सुरुवात. आणि ह्या जाणीवेच्या अस्तित्व जे एकदा पहिलं कळलं की जाणीवेने भाव धरायचे. आपण मी म्हणणारी जाणीव देवाची म्हणजे अनंत स्वरूपाची, हा एक आहे. किंवा मी म्हणणारी जाणीव सद्गुरूची आहे, कारण सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूपाचं सगुण साकार रूप. हा साधकाकडे भाव असावा. भाव नसेल तर आपण सद्गुरूचा अंगात येणारच. सद्गुरू व्यक्ती म्हणून पाहणं हा व्यक्तिभाव आहे, पण सद्गुरू देव म्हणून पाहणं हा देवभाव आहे. भावना आणि भाव याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. सद्गुरूकडे आपल्याकडे मनामध्ये भावना आहे की ते देवच आहे, ते दिव्य देव म्हणजे दिव्य. तर सद्गुरूंच्याकडे असतो तर आपल्याला सद्गुरू भाव म्हणतात का देवभाव. पण सद्गुरू जेव्हा मंत्रालय कामाला होते म्हणजे कलिग जे होते ते त्यांना आपल्या कलिगात हेच बघायचे, ते म्हणत नाही ते सद्गुरू आहे ते देव आहे म्हणून. कारण त्यांच्याकडे भावनाच नव्हती. म्हणून ही जी भावना आपल्याकडे आहे, भावनेमध्ये आपल्याला परिवर्तन करतात. आपल्या ज्या भावना आहेत मीपणाच्या, त्या मीपणाच्या भावनेला बदललं म्हणजे त्याला विकसित करायचं असेल तर आपल्याकडे सतत भावना असते की आपण म्हणून जाणीव आहोत ही भावना ठेवा. जाणीव दाखवता येत नाही, पण जाणीवेमुळे जीवन जगतो हे सांगता येतं. परिणाम आणि ही जाणीव दिव्य आहे ही भावना.
ही जाणीव सद्गुरूंची आहे ही भावना, त्याला म्हणतात भक्ती. आपण सद्गुरूंचे आहोत, सद्गुरूंना शरण आहोत, सद्गुरूचे सांगतील त्याप्रमाणे मला वागायचं आहे, अशी जर दृढ भावना साधकाच्या ठिकाणी निर्माण होते, त्या साधकाची प्रगती होते. कारण त्याच्याकडे अहंकार पहिलाच आपोआप कमी होतो. अहंकारातून त्याचं पाणी असतं ते तिथे जातं, त्याला छेद मिळतो. काय छेद मिळतो? ही जाणीव सद्गुरूंची आहे. पहिले जाणीव हे कळतं आणि त्यानंतर ही जाणीव सद्गुरूंची आहे, कारण सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे तिला वागायचं. हा सद्गुरू भाव तिच्याकडे आणि ह्या सद्गुरू भावातून तिची प्रगती होते. प्रगती नेमकं काय करतात? पहिले तर तीन अस्तित्व मी सांगते, लक्षात घ्या. अनंत स्वरूप आहे ते सतत आहे. ईश्वर असेल का नसेल तर ते आहे. विश्व, प्रत्येक विश्वातील जे रूप आहे त्याला मर्यादा आहे. काही काळ राहणार, नंतर गायब होणार. पण जाणीव म्हणून जे आपण आहोत ती अमर आहे. कारण त्या अनंत स्वरूपाचं पहिलं स्फुरण ही जाणीव. तिला कधी मृत्यू नाही, कधी लय नाही. ती फक्त एका देहातून दुसऱ्या देहाद्वारे जीवन जगत असते. एक देहातून ती प्रवास करते, ती जीवन जगते, तो देह सुटला की परत दुसऱ्या देहात जाते, दुसऱ्या देहातून सगळं जीवन चालू होतं. असा हा प्रत्येकाचा प्रवास आहे. आणि म्हणून आपण जाणीव आहोत ही सतत आपल्याला सांगत राहणं म्हणजे ईश्वर स्मरण. सोपं सोपं सांगतो, जास्त कठीण काय बोलत. मी म्हणणारी जाणीव आहे ती जाणीव ईश्वर स्वरूप आहे आणि ईश्वर आहे. म्हणून मग कशी आपण सगळे ईश्वर आहोत. आपल्याला पटत नाही. आपण जरी म्हटलं आपण ईश्वर असा प्रश्न पडतो. पण ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणून जी स्वतःला जाणते ते ईश्वर आहे. मुळात इथून परमार्थाचा अभ्यास सुरू. सद्गुरू प्रभू ही ओळख करून देतात, तू ईश्वर आहेस. आता स्पष्ट सांगते किंवा अस्पष्ट सांगते एवढं काय, प्रत्येक सद्गुरू वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. आपण जाणीव ही ओळख झाली की शिष्याला सद्गुरूवरती प्रेम निर्माण होतं. पण आपल्याला हे ज्ञान पुस्तकामध्ये सांगितलेलं नव्हतं, त्यामुळे आपण सद्गुरूंना अंकित होतो. सद्गुरू जे सांगितले आपण वागण्याचा प्रयत्न करतो. तो तसा अभ्यास सुरू करतो, त्याचा अभ्यास सुरू होतो आणि त्याच्यात तो सद्गुरूंना प्रश्न विचारेल. प्रत्येक वेळेस शंका येत जाते की प्रॅक्टिकल जीवन जगत असताना व्यवहारिक जीवन जगायचं, परत लक्षात सर्व लोकांमध्ये जीवन जगायचं, पण आपण ईश्वराला विसरायचं. ही तारेवरती आपल्याला बरं आपण ईश्वर आहोत हे एवढं कळलं पुरेसं नाही. समज प्रत्येक दिसणारी व्यक्ती ईश्वर आहे. त्या व्यक्तीला माहिती नाही की ईश्वर आहे, पण आपल्याला माहिती आहे की ईश्वर आहे. म्हणून ईश्वरत्व आपल्या अंतर्मनात ती धारणा पडते तेव्हा ते परिवर्तन सुरू होते. जाणीव परिवर्तन तरी सुरू होते, भाव दृढ होतो. ही जाणीव तीच ईश्वर आहे. ईश्वर दुसरा वेगळा कुठेच नाही. ते अनंत स्वरूप आहे, ते परमतत्व आहे. ते अनंत स्वरूप पूर्णता नेहमी स्वरूप आहे, ते जाणीव जाणणं नाही. पण त्याच्यातून जे स्फुरण होतं आणि देहाच्या द्वारे हे स्फुरण प्रवाह होतं तर ते जाणीव जाणणार आहे. म्हणून ही जाणीव सतत असते. अनेक देव धारण करत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पुढे असं जाणवतं. म्हणून देहामध्ये आसक्ती नको, कारण देह सोडावा लागणार. हे पहिले लक्षात ठेवा, नंतर कसा सोडायचा आणि कसं सोडणार म्हणतो. पण हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. आपण जाणीव आहोत ह्या देहाचं जी मर्यादा आहे तो ते देह राहणार आहे, पण त्या अगोदर ज्ञान आत्मसात करायचं. सद्गुरूकडे आलो आहोत तर पहिलं ते ज्ञान आत्मसात कर्म देह सोडा. नाहीतर काही वेळा म्हणतात ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मात मिळेल.
पुढच्या जन्माची वाट बघत बसू नका. पुढच्या जन्मात ज्ञानातून जीवन जगण्यासाठी पुढचा कळलं. म्हणून हे ज्ञान व्यवस्थित कळलं पाहिजे. हे कळत नाही ही मोठी अडचण आहे. त्याचं महत्व कळत नाही बऱ्याच लोकांना. बऱ्याच लोकांना पैसे कमवण्याचं महत्व आहे, बिझनेस चांगला चालला म्हणजे हे महत्व आहे, मानपान मिळाला पाहिजे हे महत्व आहे, लोकांनी आपलं कौतुक केलं पाहिजे हे महत्व आहे. बघा आपण जिथे आपल्याला स्वागत केलं जातं तिथे आपला आनंद होतो, आपल्याला स्वागत करतो. पण आपल्याला कोण बघत नाही, आपण जाऊ असं वाटतं. पण तिथे जाऊन बसण्यात परमार्थ सुरू होते. लोक कौतुक करत नाही, तू शांतपणे बसला पाहिजे. प्रेमाने सगळं पाहता आलं तर तुझ्या जाणीमध्ये सुधारणा झाल्याने समजतं. माझं कौतुक नाही, आपण रेकॉर्ड बघत नाही. आपण असं झालं तर तो साधक नाही. साधकाने कौतुकाची आज धरता कामा नये. साधकासाठी सद्गुण प्रेम हे एकच मोठा आधार असतो. लक्षात घ्या, आपल्यावर सद्गुण प्रेम करतात हे त्या साधकाला सतत जाणवत असतं. त्याची भक्ती तीव्रतेने पुढे जाते. बाकीच्या कोणत्याच गोष्टीची आवश्यकता नसते. म्हणून सद्गुरूंची एक नजर आपल्यावर पडावी म्हणून साधक जो तळमळत असतो त्याची प्रगती होते. कारण त्याच्याकडे जिज्ञासा वाढत जाते, त्याच्याकडे तळमळ वाढत जाते. आता इथे ज्ञान पाहिजे. साधक कोण? जो मी जाणीव आहे समजतो तो साधक. तर जाणीव आहे हे फक्त अस्तित्व आहे एवढं कळलं पाहिजे. आणि ह्या जाणीवेने भाव कसा करायचा हे कळलं. भाव धरणं म्हणजे दिव्य साधना. योग्य पद्धतीने भाव धरणं, दिव्यतेचा भाव धरणं म्हणजे दिव्य साधना. आपण सद्गुरूंचे आहोत. सद्गुरू हाच देव आहे आणि त्या सद्गुरूंच्या चरणाशी आपल्याला राहायचं आहे. हा ज्याचा भाव तो सचिश आणि तो सत्साधक. मग तिथे सद्गुरूंनी ओरडले तरी पाय सोडायचे नसतात. त्याची पाय प्रत्यक्ष धरायचे नसतात. भाव जर असला तरी पाय धरले तर प्रॉब्लेम होतो ना. सगळे शिष्य पाय धरायला लागले तर तू चालणार नाही असं व्हायचं. प्रत्येकाचा भाव असला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो सद्गुरू चरणरज असं. चरण म्हणजे आपण सद्गुरूंच्या चरणावरची धुळीचा कण आहोत. ही ज्याच्याकडे भावना असते तो सद्गुरूप्रती विनम्रतेनेच पाहणार, कृतज्ञतेनेच पाहणार, नम्रतेनेच पाहणार. ही जाणीव आहे. परत लक्षात, जाणीव आहे हे जर कळलं आणि सद्गुरू ही दिव्य जाणीव आहे हे कळलं तर सद्गुरूकडे पाहताना तो व्यक्ती म्हणून पाहत नाही, तो साधक सद्गुरूकडे देव म्हणून पाहतो. ज्याचे जैसे ध्यान तैसे त्याचे होईल मन. सद्गुरूकडे देवभाव पाहता लहान साधक देव होतो. म्हणजे देवभाव दृढ होतो आणि सोपं. पण आपल्या मनामध्ये जो अहंकार आहे, मीपणा आहे, तो आपल्याला दरवेळेला मागे खेचत असतो. आपल्याला निर्णय आमिष लागतो. तर इथे खूप पैसे मिळणार, सगळ्याचे लागतो. तर इथे तुला मानपान मिळणार, तिथे लागतो. म्हणजे ह्या सगळ्या अंगाने ही जाणीव जी आहे तिला जोपर्यंत आपण जाणीव आहोत हे कळत नाही तोपर्यंत प्रपंच सगळ्याचा प्रपंच समजेल का मी अमुक आहे हा भाव नसतो. ज्या वेळेला ज्या साधकाला ज्या व्यक्तीला आपण जाणीव आहोत हे कळेल त्याचा परमार्थ सुरू झाला. परमार्थ ही पहिली सुरुवात तू जाणीव आहेस याची सुरुवात झाली. आणि ह्या जाणीवेने भाव करायला शिकवलं म्हणजे आपल्या विशिष्ट भावना प्रकट करायला शिकवलं. म्हणून पहिली भावना जाणीव आहे होते म्हणजे भाव जाणीवच आहे. दुसरा भाव काय होता ही जाणीव सद्गुरूंची म्हणजे अनंत स्वरूपाची. तिथे मी पण जातो जेव्हा पूर्णतः सद्गुरूंना शरणागत तो साधक होतो. जे काही मनात आलेल्या सगळ्या शंका होऊ शकते प्रपंच पण म्हणतो. लहान मुलासारखा येऊन सद्गुरूंकडे सतत सांगत बसतो. तो साधक प्रगती साधतो. तो असा म्हणा हे काय चालू होते त्या सगळं म्हणतो. सद्गुरू काही बोलत आपण साधून पळवायचं म्हणजे आपलं मन मोकळं आणि ते मी पण जात सगळ्यात महत्त्वाचं. मी पणामुळे हे कशा विचारायला म्हणजे हे नको विचारायला याचा अर्थ मी पण असं काय बघायची गरज आहे सद्गुरूंना असं बऱ्याच वेळेला काही साधकांनी वाटतं.
मी पण असतो ते मी पणाने मागे म्हणून मी पण मागे दिसतं आपल्याला. पण ज्यावेळेला आपण हा जो भाव धरायला लागतो त्यावेळेला ह्या जाणीवेचं उन्नयन होतं. बघा हे सगळं साधना किंवा परमार्थ किंवा आपलं सगळं जीवन ह्या जाणीवेच्या उत्कर्षामध्ये आणि उन्नतीमध्ये जाणीवेची जी प्रगती तिथे होते ती साधना ती उपासना. आणि खूप पूजा अर्चा करतोय कर्मकांडात सगळं करतोय पण जाणीवेमध्ये तिथे सुधारणा होत नाही ती उपासना नाही ते कर्मकांड. म्हणून उपासना खूप काही करावी लागत नाही खरं सांगायचं. अगदी म्हणजे असं करूया काही मोठे होम हवन करतात सगळं करतात पण होम हवन करताना आपल्या जाणीवेचं शुद्धीकरण झालं पाहिजे. बऱ्याच गोष्टी लक्षात घ्या तिथला आपण मीपणा केला पाहिजे हे मला गोष्टी लक्षात घ्या. म्हणून भाव धरायला शिकलं पाहिजे. भाव धरायचे लाटेने मी समुद्र हा भाव धरायचा आहे ती समुद्राचीच आहे ना पण लाट समुद्र होणार नाही हे तितकं समजलं पाहिजे. म्हणजे ही जाणीव म्हणजे अनंत स्वरूप होणार नाही पण ती अनंत स्वरूपाची आहे हा भाव आहे. स्पष्ट लक्षात घ्या. बरोबर अनंत स्वरूप मी आहे हा भाव आहे. ते अनंत स्वरूप ह्या जाणीवेतून जाणता हा भाव आहे. पण जाणीव जाणीवच लाट ही लाटच राहते कारण ती त्या समुद्राची लाट असते. तसं प्रत्येक जाणीव ही त्या अनंत स्वरूपाची जाणीव आहे. स्पष्ट कळलं. इथेच बऱ्याच लोकांना गोंधळ जातो. द्वैत अद्वैताचा भाव धरण्याच्या प्रयत्नामध्ये मी परमात्मा आहे अहम ब्रह्मास्मी हे सांगितलं जातं. त्याचा तो भाव आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणणारा साधक तो अनंत स्वरूप होऊ शकत नाही पण तो अनंत स्वरूपाचा आहे भाव होऊ शकतो. स्पष्ट लक्षात घ्या. आणि त्यामुळे साधकाला आपण जाणीव आहोत आणि जाणीवेतून आपण सतत सद्वृत्त आहोत म्हणू शकतो ते स्वरूपाचे आहोत म्हणू शकतो. आणि त्या भावातून सर्वत्र हे स्वरूपाची जाणीव आहे ते पाहत आलो. समोर माणूस कसाही वागो आपली दृष्टी ज्ञानदृष्टी असली पाहिजे ती जाणीव आहे. त्याचं कर्म चुकत असेल त्याचं भलं वगैरे नाही त्याचं द्वेष आणि मत्सर आपल्याला येणार असते. कारण मी जसं अनंत स्वरूपाचे सद्गुरूच आहे तसं समोरचा प्रत्येक जाणीव ती अनंत स्वरूपाचे ही आपल्याकडे पक्की ओळख असेल तर कोणाकडे राग येत नाही किंवा कोणाकडे द्वेष मत्सर येत. हे परिवर्तन आहे. ह्या नुसत्या भावामध्ये परिवर्तन आहे. होमावन करायची गरज नाही खूप काहीतरी केलं पाहिजे असं काही नाही. फक्त आपला मीपणा बाजूला कसा केला पाहिजे आणि हे जाणीव म्हणून जे अस्तित्व आहे ते जाणीवेचं अस्तित्व आपल्याला कसं अनुभवता आलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं. हे लक्षात घेतलं अनेक साधक तिथे चुकतात आणि त्याच्यातून मीपणा बाजूला जात नाही मग मीपणातून सगळं जीवन जातं. म्हणून हे सतत स्मरण ठेवलं पाहिजे. तीन अंगाने अस्तित्व सांगतो कारण हे अस्तित्वच आहे. शरीर अस्तित्व आहे जोपर्यंत शरीर अस्तित्व आहे कारण शरीराच्या द्वारे आपण जीवन जगतो. पण हे कोण आपण जाणीव आहोत अनंत स्वरूपाची जाणीव आहोत. अनंत स्वरूपाचा अंग आहे. शरीराचा अंग हात आहे पण हात म्हणजे शरीर नाहीये पण शरीराचाच हात आहे. तो जोपर्यंत जोडलेला आहे तोपर्यंत त्याचा जीवन आहे. तसे आपण सद्गुरूंचेच आहोत किंवा अनंत स्वरूपाचेच आहोत हा जितका दृढभाव ह्या जाणीवेमध्ये निर्माण होईल तसे मीपणाला चेक केलं मीपणा जाणून तिथे शुद्धीकरण. आता महाकुंभामध्ये सगळ्यांना भरपूर करोडो लोक पण महाकुंभामध्ये जाऊन जर जाणीव म्हणून डुबकी मारत असते तर बरोबर पण शरीर म्हणून डुबकी मारत असेल तर काय खरं नाही. कळलं काय म्हणतो. पण ते अथांग तो समुद्रामध्ये अथांग स्वरूपासारखाच आहे. तो प्रवाहाच्या रंगाने पहाड अथांग आहे. म्हणजे अथांग काय आहे हे समजून घ्यायचं असतं रंगाने डुबकी मारायला हरकत नाही. पण डुबकी मारल्यानंतर मी देवाला बाहेर पडला तर काय होईल म्हणजे कुंभार ते हजार किती 12 वर्षांत होतोय की 3 वर्षांत होतोय डुबकी मारली की आपण पवित्र होतो. असं पवित्र झाले असेल तर आज सगळे करोडो लोक पवित्र होणार.
करोड बघायचं जाणीव शुद्ध होणार आणि एवढे करोड झाले ते जगाला कोण काय लक्षात येईल पण ते तसं होऊ शकत नाही. इथे सद्गुरु हीच ज्ञानगाथा आहे. या ज्ञानगंगेत डुबकी मारली म्हणजे महाकुंभ म्हणजे कोण सद्गुरूचं ज्ञान हेच महाकुंभ आहे. 10 वर्षाची वाट बघायची गरज नाही. ते सद्गुरूच्या ठिकाणी जो शरणागत होतो तोच महाकुंभाचं पुण्य मिळवतं. तिथे दुसरं काही करायचे आहे पण हे सांगा कोणाला जगात उत्तर प्रदेशाचे योगी आहेत मुख्यमंत्री म्हणजे संन्यासी पण त्यांना आपल्या उत्तर प्रदेश मध्ये आपली अर्थव्यवस्था कशी वाढेल याची चिंता आहे. लोक पुण्यवान व्हावे याची चिंता नाही. त्यामुळे एवढी अर्थव्यवस्था वाढणार आहे त्याचा त्याप्रमाणे इकॉनॉमिक्स अधिक सुधारणा होणे चांगली गोष्ट वाईट काहीच नाही. पण परमानंद प्रबोधनाला हा नागरा योगी जरी संन्यासी असेल ते आज त्यांची वृत्ती कशी उत्तर प्रदेशाची प्रगती म्हणजे पैसा टाकणारे ऐश्वर्य टाकणारे सुविधा टाकणारे व्हायला आणि चांगली होतं वाईट काहीच नाही. पण प्रत्येक माणसाची जाणीव शुद्ध झाली पाहिजे हे सध्याला कठीण पडतं. कळलं म्हणून आपण कोण आहोत जाणीव आहोत पुन्हा पुन्हा स्वतःला लक्षात ठेवा. आणि ही जाणीव सद्गुरूची आहे म्हणजे इथे दिव्यत्वाचा भाव आहे. ती जाणीव परमेश्वराची म्हणजे परमेश्वर दिसत नाही तो आहे तो नाही असं कधीच होऊ शकत. तो आहे म्हणून आपण आहोत पण आपल्याला डोळ्याला दिसतो सद्गुरू सद्गुरूचं रूप दिसतं देहरूप दिसतं पण देहरूपामध्ये तो देह म्हणजे सद्गुरू नाहीये तर त्या आतमध्ये ही जाणीव आहे तो सद्गुरू हा महत्त्वाचा आहे. आज आपल्याला पहिली देहरूपाने नाही पण ज्ञानरूपाने आहे. म्हणजे पूर्ण तुम्ही आताही हात मारू शकता. आपण सद्गुरूचा हा भाव आताही धरू शकतो आणि ती जी जाणीव आहे त्या जाणीवेचं वर्षानुरूपेच आपल्याला आताही होऊ शकतो. हे ज्याच्याकडे श्रद्धा असेल भाव असेल त्याच्याकडे सद्गुरू भक्ती चालू होते. म्हणून ही सद्गुरू भक्ती महत्वाची. त्या सद्गुरू भक्तीतून ज्ञानपूर्वक भक्ती होणं पण म्हणजे ज्ञानपूर्वक जी भक्ती चालू होते त्याच्यात आपल्याकडे परिवर्तन झालं इथे लक्षात. पहिलं परिवर्तन कुठे होतं ईश्वरत्वाचा भाव निर्माण होतो जाणीवे. ईश्वरत्व हा त्याचा गुण निर्माण होतो स्वभाव आहे ती ईश्वरी शक्तीचा. मी मागे ज्ञानाचं लिहिलेलं आहे परिवर्तन पण पहिलं भाव कुठे आलं गुण काय ईश्वरच आहे. जाणीव म्हणजे ईश्वरच आहे त्याला आपण ईश्वरत्व म्हणतो. जर तू ईश्वरत्व आहे आणि सर्व ठिकाणी पाहताना प्रत्येक रूपामध्ये ती जाणीव ईश्वरी शक्तीच आहे फक्त ती जीवरूपात आहे एवढं कळतं. मग जीवरूपात आहे ती ईश्वरी शक्तीच आहे हे त्याला कळतं. त्याचं पाहणं समर्पणाने चालू म्हणजे ह्या ज्ञानातून आपण सद्गुरूची जाणीव आहोत आणि सर्वत्र ह्या जाणीवाच आहेत सगळ्या एकाच स्वरूपाच्या जाणीव. म्हणून जाणीव समोरील जाणीव मी जाणीव असं ज्या बघतो त्याला समत्वाद पारमार्थिक समत्व आत्मिकतेने समत्वाद व्यवहारिक दृष्टिकोनामध्ये समत्व दिसत विषमाला दिसते. एखादा माणूस खूप श्रीमंत आहे एखादा माणूस खूप गरीब आहे एखादा माणूस ज्ञानी आहे एखादा माणूस व्यवहारिक ज्ञान आहे. ती विषमता तिथे सर्वत्र आहे विश्वामध्ये कारण ते अनंतत्वाच्या असल्यामुळे विषमता आहे. पण अध्यात्माच्या अंगाने प्रत्येक जण जाणीवच आहे मी म्हणणारी जाणीव आहे म्हणून सर्वांकडे पाहण्याची वृत्ती कशी होते भाव कसा होतो समत्वाचा होतो. म्हणून पहिला भाव ईश्वरच आहे दुसरा भाव सर्व ईश्वरच आहे आणि सर्व ईश्वरासाठी सर्वांकडे समत्वाने पाहत आहे. ज्या दिवशी समत्वाने पाहता त्या दिवशी पहिली पायरी आपण पारमार्थिक स्वरूप लक्षात. जोपर्यंत समत्वाने सगळ्यांकडे पाहता येत नाही तोपर्यंत पारमार्थिक सिद्ध होऊ शकत. किती साधना करा पण परिवर्तन महत्वाचं आचरण महत्वाचं. म्हणून सद्गुरू भक्ती हवी पण सद्गुरू म्हणतायत ते परिवर्तन पण आपण आहोत. परिवर्तनाकडे आपण लक्ष दिलं नाही तर हा मी म्हणा तिथे असा चिवटपणे राहतो.
राहायला पहिली ईश्वरी शक्तीच आहे, सर्वत्र ईश्वरी शक्ती आहे. ही ज्याच्या मनामध्ये सतत असेल तो समत्वाने पाहणार, सगळ्यांकडे त्याचं पाहणं समत्वाचं असतं. त्याला हा माझा नाही अशा भावनेत सगळे आपलेच. वसुधैव कुटुंबकम् असं जे म्हणतात ना, ते सगळं वसुधा म्हणजे पृथ्वीवरचं जे सगळं जे आहे ते वसुधा म्हणजे पृथ्वीचा राग. पृथ्वीवरचं सगळं जीवन एकाच स्वरूपाचं असतं. म्हणजे हे सगळं एकच स्वरूपाचं कुटुंब आहे. पशु पक्षी पण आले, वनस्पती पण आले आणि माणसं पण आले. आता एवढी व्यापक दृष्टिकोन आली पाहिजे सर्वत्र. आपण म्हणजे आपण एकाच कुटुंबाचे आहोत, हा भाव आहे. कुटुंबाला म्हणण्याचे सगळे आपण एकाच स्वरूपाची रूप आहोत, हा ज्या भाव होतो ते समत्व आहे. समत्वातून सभ्यता आहे. सभ्यता म्हणजे प्रत्येकाकडे आदरपूर्वक आपल्याला पाहता येते, आदरपूर्वक पाहता आलंच पाहिजे. म्हणून नेहमी सांगतो, आपल्या अभ्यासाला येणाऱ्या साधकाने हे दोन गुण पहिले पकडले. पहिले ईश्वराचा भाव म्हणजे जाणीवच आहे, आणि दुसरा साधकाने नेहमी लक्षात ठेवले की समत्वाने सगळ्यांना पाहत नाही. पाहत स्पष्ट बोलता येत नाही, तो असं बघत त्याच्यामध्ये राग येतो ना. सांगितलं रे तुला जमत नाही, बरोबर करत नाही, राग येतो. म्हणून प्रबोधनाला जो सांगायला लागतो पण ते कळत नाही. म्हणून स्पष्ट सांगायला लागतं, या दिवशी तू समत्वाने पाहायला की तेव्हा तू परमानंद पहिली पायरी चढलास. ईश्वर तुझी पहिली पायरी, सर्वत्र ईश्वर ती पहिलीच पायरी. दुसरी पायरी म्हणजे पायरी चढणं म्हणजे समत्वाने सगळं पाहता आलं पाहिजे. तिसरी पायरी म्हणजे प्रत्येकाचा आदर करता आला पाहिजे. सन्मानाने आदरपूर्वक वापर करायचा. कारण तो ईश्वर आहे, त्याला माहिती आहे, तुला माहिती आहे. सद्गुरु कुठे तुला हे कळलंय, तू लक्षात घे, त्याचा तुला आदर करतो. गरीब आहे, श्रीमंत आहे, अज्ञानी आहे, त्याला बोलता येत नाही, तो वेळेवर बोलतो, काही असेल तरी त्याचा आदर करतो. ही तिसरी पायरी चढता आली. समता सभ्यता या दोन पायऱ्या जर ज्या साधकाकडे सहज जमायला लागल्या, त्याची पुढे प्रगती पटकन होईल. तोपर्यंत प्रगती नाही होत, तो तिथे अडकतो. मी पडा त्याला खेचून ठेवतो. सद्गुरु त्याला वर त्याला बघा हा खाली घालतो. अशा बऱ्याच वेळा होत असते. म्हणून समता सभ्यता तिसरी पायरी, त्याच्या पुढची पायरी म्हणजे सामंजस्य. समोरचा कसाही वागो, आपण आपल्या बाजूने शांतपणे समजून घेता आलं, त्याला समजवता नाही आलं ते आपण समजून घ्यायचं. सगळं आपल्याकडे समोरच्याने असं वागावं म्हणजे हा आग्रह आपल्याला धरता येत नाही. पती पत्नी दोघं असतात. पती जरा काही हुशार असेल, स्वतः बुद्धिवान, सगळे पती स्वतः बुद्धिवान, पण बायकांना कळत नाही, अशा समोर करू शकतो. तो मग आदर करत नाही. ती भावना आली की पत्नीचा तसा आदर करणार नाही, कळलं. पण समजा तिला व्यवहारिक ज्ञान नाही, काही नाही, तर बाकीचं ज्ञान आहे, हे सामंजस्य वृत्ती असली पाहिजे. मला सगळं कळत, बिझनेसमॅन आहे, मला हे सगळं विचारलं, बाहेर काय कळत नाही असं म्हणणारे लोक असतात. पण तिच्याकडे जे ज्ञान आहे त्याबद्दल तुम्ही समजून घेता आलं पाहिजे. म्हणजे समता पाहिजे, सभ्यता पाहिजे, तिसरी गोष्ट म्हणजे सामंजस्य वृत्ती पाहिजे. ही सामंजस्य वृत्ती जोपासण्यासाठी सहिष्णुता पाहिजे आणि सहन करण्याची ताकद पाहिजे. आपल्या मनासारखं समजून केलं, मनाच्या विरुद्ध केलं तर सहन होत नाही माणसाला. साधी गोष्ट पुन्हा पुन्हा विचारली तरी माणसं रागावतात. बरोबर की नाही? अरे पुन्हा एकदा विचारा, हे तू असं काय म्हणालास, तर तुला किती वेळा सांगायचं, तुला पटकन चिडकू नाही माणूस, सहिष्णू नाही. म्हणजे आपल्याला सहिष्णुता, आपल्याला कोणी किती वेळा विचारलं, तुम्ही तू तेवढं आदरपूर्वक प्रेमाने बोलला तर तू सहिष्णू आहेस. ज्या वेळेला डबल विचारलं आणि ज्याचा रागाचा पाला वर चढतो तो सहिष्णू नाही, कळलं. मग तो तिथे अडकला. ही प्रगती व्हायला हवी असेल साधकाची, तर त्याला ह्या सगळे गुण आत्मसात व्हायला पाहिजे. समता हवी, सभ्यता हवी, सामंजस्य वृत्ती हवी, सहिष्णुता. समता, सभ्यता, सामंजस्य आणि सहिष्णुता या चार गोष्टी आहेत. त्याच्या पुढची जी पायरी आहे ती विनम्रता आहे. ज्ञानाने नम्र होतो माणूस, पण ज्ञानाने अहंकारी होऊ शकतो, मी पणात मागे गेला. ही सगळ्या पायऱ्या निसरड्या आहेत. तुम्ही पाय रोवूनच पुढे जावं लागतं, नाहीतर पाय घसरतो परत खाली.
प्रॉब्लेम हा आहे, परमार्थाने निसर्गाच्या पायऱ्यांचा जिना आहे तो सहज नाही, त्याला एक सद्गुरूचा आधार घेत ते धरलं पाहिजे. समजा तुम्ही पाय सर तुम्ही काही काम कठडा धरा थोडे दुसरा माणूस हात धरून धरून जातो ना, तसे धरून धरूनच जावं लागतं, सद्गुरूलाच धरावं लागतं, त्याशिवाय दुसरं होत नाही. म्हणून समता सामंजस्य, समता सभ्यता सामंजस्य सहिष्णुता, नंतर नम्रता. त्या नम्रतेतून प्रत्येक ठिकाणी जाणीवेने जर आपल्याकडे थोडंसं जरी केलं तर आपण कृतज्ञ व्हायला पाहिजे. जाणीव आहे तिचंही अस्तित्व आहे, मी जाणीव माझंही अस्तित्व आहे, पण त्यांनी आपल्यासाठी ते काहीतरी केलेलं आहे ही जर जाण आहे. म्हणजे सद्गुरू नेहमी आपल्या शिष्यांकडे कृतज्ञ असतात. का कृतज्ञ असतात? कारण ती ईश्वरी शक्ती आहे, ती जी प्रेमाने सगळं काही करते. सद्गुरूला काय देऊन असं तिला वाटत असतं, ते सद्गुरू त्यातून कृतज्ञ होतात. किंवा आता सद्गुरू कृतज्ञ म्हणजे काय करतात? आनंद सुख शेकूला काय कृतज्ञ करायचं, भावच तसा आहे, ते कृतज्ञता व्यक्त होते. एकदा ईश्वराच्या भावनेतून पाहायला चढायला लागला की आपल्याला प्रत्येकाबद्दल कृतज्ञता निर्माण होते. प्रत्येक ठिकाणी जाणीव म्हणून पाहतो आपण. सद्गुरू एकदा म्हणाले होते, एखादा दारू पिऊन माणूस पडला असेल तर त्याला नमस्कार करा. म्हणून त्याला कशा नमस्कार करायचा? पण त्याने आपल्याला शिकवलंय दारू पिऊन असा पडणार म्हणजे गुरु झाला ना, पाहायचं कसं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे पाहता आलं पाहिजे की समोरची व्यक्ती चुकत असेल, आपल्याला कळतं चुकतंय, काही वेळेला आपण बोलतोय, आपल्यासाठी तो गुरु आहे असं बोलायचं नाही हेच आपल्याला समजून घ्यायचं. त्याला दिसण्या करायची काही आवश्यकता नाही, त्याचं कर्म त्याच्याकडे, त्याचं भलभाव म्हणा, पुढे जायचं नाही. सत चालत असतो तो भलभाव म्हणून शांत होतो, ते अडकत नाही. म्हणून सहिष्णुता, नम्रता, कृतज्ञता आणि कृतज्ञता आणि लवचिकता सगळ्यात महत्त्वाचं. कुठेही जायला बघा तिथे फिट होता आलं पाहिजे. कुठेही जा, आपल्याला काय वाटतं माहिती नाही, एखाद्या आपण जागा आवडत नाही, मी कम्फर्टेबल नाही असं म्हणतात, मला कम्फर्टेबल नाही वाटत. का? तू लवचिक नाही, तुझ्याकडे सहिष्णुता नाही. ही भक्तीतून निर्माण होते, आपोआप होत नाही. जाणीव शुद्धीकरण काय आपण म्हणतो ना, जिथे आपल्याला मानपान मिळते तिथे आपल्याला जावंसं वाटत नाही. लक्षात घ्या, मानपान म्हणजे कोण तुम्हाला मुद्दा विचारायला येत नाही, तर कोण तुमचं कौतुक करत नाही, म्हणजे कुठचाही संघ असेल तिथे. पण तिथेही जाऊन तू शांतपणे बसू शकत असेल तर तू लवचिक आहेस. लवचिक म्हणजे कुठेही कॉन्फ्लिक्ट होता आलं पाहिजे. आता आमचं शिबिर आहे, किती माणसं आता शिबिरात घ्यावी लागतील म्हणतो, प्रश्न सगळ्यात जमेल का? लवचिक असेल त्याला जमेल, लवचिक नसेल का आपला नाही. कम्फर्टेबल असेल, कम्फर्टेबल राहिला तर साधना होणार नाही. लक्षात घ्या, जर कम्फर्टेबल नसेल, थोडा वेळ झोपण्यामध्ये रूमवर जातो आपण, आंघोळ करून शेवटी हॉलवर जातो, अख्खा दिवस घालायचा असतो, पण तरी सुद्धा बऱ्याच लोकांची जमेल त्याची गॅरंटी नसते, कारण ती लवचिकता नसते, मनाची तयारी नसते. किती गोष्टी सांगितल्या, परिवर्तन जे व्हायचं जाणीव ते सांगतो. आपल्याकडे हे परिवर्तन व्हायला साधकाने सतत लक्षात माझ्याकडे परिवर्तन होतं की नाही होत. मीपणा किती आहे पाहायला जाऊ नका, तो कमी होणार नाही, तसं बघायला वाढतो. आपल्याकडे हे परिवर्तन होतं की नाही हे पाहायला ते निरीक्षण करू शकतो. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, विनम्रता, कृतज्ञता, लवचिकता, साधुता. तर सगळं पहिलं मूळ काय त्यांना ईश्वरत्वाच्या अधिष्ठानाने समोर आठ होतं. ह्या सगळ्या 8 गोष्टींचा एक होता तो साधन समाधान, तो सर्व सुख होतो. त्याला कसं सुख राहतं. बाहेर जगामध्ये अनेक गोष्टी होते, तो फक्त साक्षी भावाने पाहू शकतो. ते आहे ते सद्गुरूच आहे, जे आहे ते स्वरूपाच आहे. ह्या भावामध्ये प्रत्येक गोष्ट सहजपणे जीवन जगायला असं जीवन साधकाने जगायचं, त्याला ही पद्धत साधायची. सद्गुरू भक्ती ह्या सगळ्या गोष्टी होतात. सद्गुरू भक्ती फार महत्त्वाची.
हे ज्ञान आणि भक्ती दोघांची साधना नुसती सद्गुणभक्ती नाही. अज्ञानातून सद्गुणभक्ती प्रगती करू शकत नाही. ज्ञान पाहिजे आणि सद्गुणभक्ती दोन्ही गोष्टी. ज्ञानाच्या प्रतिष्ठानावर भक्ती हे आपल्या प्रत्येकाला तुम्हाला प्रत्येकाला हे आज जे सांगितलं व्यवस्थित समजून घ्या. आज मला काय करायचं, मी कोण आहे, माझं जीवन जर समाधानाने मला जगायचं असेल पहिली गोष्ट ही जाणीव आहे ईश्वर आहे. ईश्वराला शोधायला बाहेर जावं लागणार नाही. भाव धरला तिथे आहे ते ईश्वर आहे. मी म्हणतो तिथे ईश्वर आहे, समोर तिथे ईश्वर आहे. शोधायचं पुढे आहे तो भावना देव बाबा ईश्वर आहे. सत्व हा देव आहे. आपला दिव्यत्वाची जाणीव ज्या निर्माण होते तेव्हा त्याला देव बोलतो. सत्व हा देव, आपण ईश्वर आणि आपल्याला देव आहे. त्यासाठी सगळ्या भावना आपल्या बदलल्या पाहिजे. त्यासाठी पाठांतर करायला पाहिजे का, खूप नामस्मरण झाला पाहिजे. सतत हे जर कळलं नामस्मरण करायला आवश्यक. ईश्वराची धारणा करा, बाकी दुसरं काही करायचं निश्चय करा. आहे ईश्वरच समोर तिथं तो ईश्वरच आहे आणि निश्चय पाहिजे. तो जर निश्चय झाला परत नामस्मरण केलं. पण हे सांगणं हा जो भाग आहे ते पहिले लक्षात ठेवा. हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत परमार्थ या परमार्थाच्या या बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितल्या. हा ग्रंथाचं वाचन एक दिवसाचं कामाचं नाही. हे जेव्हा कळेल त्यावेळेला आपल्या सर्वांची जे मी आता म्हणलं सगळ्यांना आपण सगळे संसाधक आहात. संसाधकाची भूमिका तुम्ही निभावत आहात आणि जीवनामध्ये सुख आणि समाधान प्राप्त होईल. ही सर्व प्राप्त होईल सद्गुरूंनी ईश्वरा सर्वांना चांगले बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखानंद ऐश्वर्या दे, सर्वांचं भलं कल्याणकर आणि तुझे गोड नाम हे कळलं की ज्ञानाचा वाढदिवस आहे. वाढदिवस ज्ञानाचा वाढदिवस आहे. शरीराचा वाढदिवस थोडा एवढंच कळलं. सद्गुरुनाथ महाराज